रामकृष्ण हरी मित्रांनो, पंढरीसी जारे आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ। मित्रांनो, आपण पंढरीच्या वाटेवरती चालत असताना आज भंडी शेगाव या ठिकाणी आलेलो आहोत। आपण वारी करत असतो, आम्ही आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी असे दरमुक्काम करत आज आपण भंडी शेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि एक अशा कुटुंबाला आपण भेटलेलो आहोत। त्यांनी आपली सेवा केलेली आहे। दरवर्षी आपल्याला ते नाश्ता, जेवण, चहा सर्व काही आंघोळीच्या सोयी असतील हे करत असतात। तुम्ही त्यांचं घर पाहू शकता कसं आहे ते। पहिल्यांदा एक छोटंसं कुटुंब आणि ह्या कुटुंबामध्ये हे वारकऱ्यांची सेवा करत असतात। आपण पाहूयात। आपण सकाळी इथे आलो, रात्री आलो, यांनी आपल्याला जेवणाची सोय केली, त्याचप्रमाणे इथे आंघोळीला पाणी भेटलं, खूप छान वाटलं, खूप फ्रेश। दरवेळेसच असं वाटत असतं। आपण यांना भेटूयात आणि ह्या आजींना विचारूया की तुम्ही ह्या वारकऱ्यांची जे सेवा करताय कसं वाटतंय? आजी रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कसं वाटतंय? आनंद वाटतोय। तुमच्या इथे माऊली येतात, होय। कसं वाटतंय? आनंद वाटतोय। आनंद वाटतोय। आनंद वाटतोय ना? आनंद वाटतोय। आम्ही दरवर्षी येतोय, कसं वाटतंय? लय चांगलं वाटतंय। आणि मला सांगा की ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे, आपल्या गावामध्ये आल्यानंतर जे तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती कशी ऊर्जा? लय चांगली। तुम्ही वारी केली कधी? कोणची? पंढरपूरची वारी? पंढरपूरची वारी करताय ना? मालक सारखं करत होतं, महिन्याला जात होतं। हा ना? हा, महिन्याला जायचं की वारीला मालक। मग वारी करून त्यांना लय म्हणजे कवा दशमी दिवशी जायचं, कवा एकादशी दिवशी जायचं, होय। वारी करून यायचं, भारी वाटत असं? भारी वाटतंय। हा, तसं असं म्हटलं जात। पोरं बी माझी आता करते ती, समधी पोरं बी करते ती, मुलं पण करतात ना? पोरंही काय करते ती। हा बघा, हा त्यांचा नातू आहे, नातू खूप छान आहे। मित्रांनो, आपण पाहू शकतो, मी कालच्याला आलो तर हा मुलगा, याचं वय हा 7वीला आहे, त्याचं वय जेम 6वीला आहे, याचं वय जेमतेम 12-13 किंवा 14 वर्ष, त्याच्या पुढे काय नाही, तरी सुद्धा हा बिस्लरीचे बॉटल विकत होता। म्हणजे तुम्ही पाहू शकता, हा लहान मुलगा असून सुद्धा आता व्यवसायाच्या दृष्टीने काम करतोय। मग आपण आपल्यासारख्या मुलांनी सुद्धा हे केलं पाहिजे आणि खूप छान आहे बरं का, दरवर्षी प्रेम करतो। आणि आता तो सकाळी गेला होता गंध लावायला। मित्रांनो, माणसाला परिस्थिती जगायला शिकवते बरं का, आणि हे त्या मुलगा करून दाखवतोय। हा एक दिवस नक्कीच मोठा होणार, हा फक्त विसरू नका आम्हाला। आणि मित्रांनो, दरवेळेस चहाची सोय करतात, नाश्त्याची सोय करतात आणि इथं आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, कारण की पंढरीच्या लोकांनाही अभिमान, आम्ही पण मस्तपैकी आनंदाने राहतो। आपल्याला जरी घरी दिवाण भेटत असेल किंवा झोपायला पलंग मिळत असेल तरी तिथं चांगली झोप मिळत नाही, पण आम्ही रस्त्यावर झोपतो, पण खूप छान वाटतं, कारण की जो आनंदच वेगळा आहे। त्यामुळे तुम्ही एकदा तरी पंढरपूरला या आणि ह्या वारीचा आनंद घ्या। आणि मला सांगा, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्ही काय करता? मी कुशन काम करतोय। कुशन म्हणजे आपलं दिवाण, गाद्या बनवणे वगैरे। आणि मग तुम्हाला आम्ही आल्यानंतर कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय की बाबा माऊली आपल्या दारामध्ये आले, आनंदाचे डोळे, आनंद तरंग। मित्रांनो, अशा प्रकारे सर्वच ह्या कुटुंबाला आनंद होतो आणि जरी हे लहान कुटुंब असलं तर खूप प्रेम करतात, दरवर्षी आम्हाला भरभरून प्रेम करतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि असं वाटतं की हा दिवस परत कधी येईल आणि तो दिवस येण्यासाठी खूप हे करायला लागतं। रामकृष्ण हरी।